विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याच निवडणुकांवरनं काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या चांगलीच जुंपलेली आहे। विधान परिषदेचे चारही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले। यामुळे काँग्रेसचे नेते सध्या प्रचंड नाराज आहेत। नाना पटोले यांनी ठाकरेंकडे स्पष्ट मागणी केली आहे। नाशिकमध्ये शिक्षक आणि कोकण पदवीधरचे उमेदवार मागे घ्यावेत असा निरोप नाना पटोलेंनी ठाकरेंकडे पाठवलाय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याबद्दल कोणती प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। ते लंडनमध्ये गेले त्यावेळेस फोन केला, त्यावेळेस त्यांना म्हटलं की 2 जागा आम्ही लढतो, 2 जागा तुम्ही लढा। त्यांनी मला वाटलं कोण लढणार आहे तुमचे उमेदवार, तुम्ही त्यांना उमेदवारांची नावं सांगितली। नाशिक मधला उमेदवार जे आमचे गुळवे होते त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांचं तिकीट देऊन त्याला उभं केलं। पण मूळ प्रश्न आहे की या मध्ये एकदा चर्चा करूनच, समजा पवार साहेब असतील, आम्ही असतील, कम्युनिस्ट वाले असतील, सगळ्याशी एकदा चर्चा करून हे केलं असतं तर ह्या 4ही जागा जिंकणं आम्हाला सगळ्यांना सोपं झालं असतं। त्यांनी आता 4ही जागा त्यांनी घोषित केल्यात। तर आता मी आज सकाळपासूनच त्यांना फोन लावत होतो, ते त्यांचा फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे, साहेब तयार होत आहे। ते काय माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही। त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय ते भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल। तुमच्या मनातले जे उमेदवार होते ते उमेदवार मग आता तुम्ही देणार का या विधान परिषदेला? नाही, आम्ही मुंबईत कोणी आम्ही उमेदवार दिलेला नाहीये। त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला माहित होतं की मुंबईत त्यांचा इंटरेस्ट राहतो जास्त, त्याच्यामुळे तो काही भाग नव्हता। पण आता परस्पर त्यांनी आता उमेदवारच जाहीर केलेले आहेत। आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आणि लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। नरेंद्र मोदींचं सरकार